नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आणि सर्वांचे स्वागत करत आहे. 24 तासातील ते 48 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्या कमी दाबाचं क्षेत्र जे आहे तेलंगणा, विशाखापट्टणम आणि विदर्भाच्या दक्षिण भागातून मराठवाड्याच्या भागातून विस्तारित आहे. त्याची हवेची ध्रुवीय स्थिती निर्माण सध्या झालेली आहे दक्षिण साईडला. म्हणजे साधारणतः पाहायला गेलं तर इकडे सांगली, सोलापूर, परत सातारा, पुणे ह्या भागात ध्रुवीय स्थिती निर्माण झालेली हवेची आहे. त्यामुळे पावसाला अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे. ह्या वातावरणामुळे पावसाचा जोर तर वाढणारच आहे, पण उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या ही हवेची ध्रुवीय स्थिती तिथं त्याच भागात असणार आहे ह्याचं, आणि वाऱ्यांचा वेग थोडासा वाढण्याची शक्यता आहे. आणि तेच कमी दाबाचं क्षेत्र सोलापूर ह्या भागातून खाली इकडे येणार आहे, सांगलीच्या दिशेने येणार आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग सुद्धा साधारणतः वाढणार आहे, पण पावसाचं प्रमाण सुद्धा, कारण पावसाचं प्रमाण जो वाढण्याचा भाग आहे तो आपण आता थोडक्यात पाहूया. ह्या भागातून सध्या म्हणजे आज दिवसभरात लोणार, अकोला, बीड, अकलूज, सोलापूर, सांगली, विजापूर पट्टा, सातारा, रत्नागिरी, यवतमाळ, पुण्याचा काही भाग, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, इकडे नांदेडच्या भागातून, ह्या भागातून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि उद्यापर्यंत पाहायला गेलं तर उद्या सांगली, अकोला, सोलापूर, बीड, लातूर, लोणार ह्या भागात, तसेच अकोला, अमरावती ह्या भागातून सुद्धा पावसाचा जोर जास्त असणार आहे. मध्यम ते जोरदार काही ठिकाणी बऱ्यापैकी मुसळधार स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि इकडे इतर पट्ट्यामध्ये थोडासा पावसाची शक्यता कमी झाली आहे, हलकी मध्यम स्वरूपाचा राहणार आहे. इकडे गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, परत आहेर वगैरे ह्या भागातून बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे, पण आजच्या तुलनेत उद्या थोडीशी कमी राहणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगर, जळगाव, खंडवा, मालेगाव, नाशिक, नंदुरबार ह्यापर्यंत पावसाचा जोर वाढून हलका मध्यम काहीसा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दापोली, रत्नागिरी ह्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे आणि तिथं मुसळधार पाऊस पडणार आहे. घाट परिसरात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग पट्ट्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. परत आणखीन थोडासा इथं वाऱ्याची स्थिती किंवा धरणे स्थिती, कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होऊन 48 तासात रत्नागिरी, सोलापूर, सांगली, विजापूर, अकलूज ह्याच भागातून अहमदनगर, बीड, लोणार, नांदेड, अकोला, अमरावती म्हणजे संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, कर्नाटकाचा उत्तर भाग आणि विदर्भ पट्टा या भागातून जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे. काही ठिकाणी उद्या मुसळधार पाऊस होण्याची सुद्धा चिन्ह ह्या मॉडेलनुसार दिसत आहेत. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.